नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काय या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा आलो आहे आपण साखरोणेमध्ये श्री खानोलकर सरांच्या फार्मला परत आलो आहे आपण. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता शेततळ आहे, जे आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर ह्या शेततळे आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला हा नेट बांधायचा आहे. हा फिशिंग नेट आहे, त्यानंतर हा शेड नेट आहे. तर ह्याची बाष्पीभवन होऊ नये पाण्याची, किंवा पाण्यामध्ये कचरा पडू नये, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर आपण बघूया पुढे. हा नेट आहे. हा नेट पहिले आपण वरती बांधणार आहोत. वरती गरवारे कंपनीचा नेट आहे. जबरदस्त असा आहे, बघू शकता. ब्रॉडनेस. त्यानंतरला मग हा शेड नेट आहे, तो वरती बांधणार, जेणेकरून बाष्पीभवन कमीत कमी होईल आणि वरून जो झाडांचा कचरा पडणार आहे तो पण त्याच्यावरतीच राहील. तर आता इकडे बघू शकता, आपण नेट ताणून घेतला आहे. तर अजून त्याला आपण ताणून ह्याला बांधून घेऊ, व्यवस्थित प्लेन करून घेऊ. पण पूर्ण जाळा ताणून घेतलेला आहे, जागेजागेवर असं बांधलेलं आहे सगळीकडे. इकडे बघू शकता. आणि इकडे झालं थोडं बांधायचं. इकडे आता ताणून आपण बांधतोय 2 रशा आणखी. इकडे बांधायचं काम चालू आहे. आणि इतकं आता ताणून आलेलं आहे वरती. स्टार्टिंगला आपण बघितलं असेल, पूर्ण पाण्यावर चिकटलं होतं आणि आता सगळीकडून खेचून आपण बांधलेलं आहे. हा बांधून झाला की त्यानंतरला आता मला दाखवल्याप्रमाणे हा शेड नेट आहे, तो आपण वरती बांधणार आहोत. हा बांधणार आहोत त्यानंतरला. तर आता करेक्ट 1 वाजलेला आहे आणि आता आपला लंच ब्रेक झालेला आहे. आणि आता जेवायला चाललो आहे घरी. आपण साखरोणे जवळ आहे, त्याच्यामुळे आपण अपडाऊन करतो, जेवायला घरी जातो. तर आता जाऊया घरी, जेवल्यानंतरला भेटूया. तर आलो आता पुन्हा आपण इकडेच. आणि हा नेट बांधून झाला होता जेवणापूर्वी, आणि आता आपण घरी गेलो, जेवल्यानंतर आलो आता परत. आता शेड नेट बांधायला घेऊ आपण. जो ग्रीन नेट आहे तिकडे, जो मी मगाशी दाखवला तुम्हाला, तिकडे आहे तो शेड नेट. ह्याच्यावरती आपल्याला बांधायचं आहे. तर आता सुरू करूया. हा तर आपला बांधून झालेला आहे नेट, बघू शकता. जबरदस्त असं टाईट आलं.
खूप टाईट आपण खेचून बांधलेलं आहे. आता तो नेट बांधायला सुरू करूया इकडे. तर इकडे बघा, आता हा आपण नेट आहे तो खालचा जो नेट आहे त्याच्यावरती अंथरून घेतला आहे पूर्ण. ह्या पोझिशनला आपल्याला ह्याला बांधायची आहे. आता आपण हा 2 तुकडे आहेत ॲक्च्युली, तो वेगळा आहे 30 फुटाचा आणि हा हा तो 20 फुटाचा आहे, हा 30 फुटाचा आहे. असे 2 तुकडे आहेत त्याच्यामध्ये, ते आपण अंथरून घेतले त्याच्यावर. आणि आता त्याला रशीसुद्धा आहे, त्याला अशी रशी बांधलेली आहे. हे बघू शकता, आतून रशी अशी टाकलेली अशी ऊन. ते आपल्याला हे कोपरे बांधायचे आहेत. त्यानंतरला मिडलला मध्ये पण 2 ते 3 रशा बांधायच्या आहेत. इकडे अशा 3 रशा बांधायच्या आहेत, ते पण कोपरे, जेणेकरून हा तिकडचा जो 20 फुटाचा पॅसेज आहे तो त्या साईडला नंतरला काढता येईल. जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा तर हे सगळं रिमूव्ह करायचा आहे, तो काढायचा आहे नेट. ही जाळी समजा राहील तशीच, पण जो नेट आहे तो रिमूव्ह करायचा आहे, तो काढून एक साईडला इकडे गुंडाळून ठेवायचा. इकडचा इकडे जाईल 30 फुटाचा, 20 फुटाचा तिकडचा तिकडे जाईल, तसं आपल्याला करायचं आहे. तर ही सिस्टम अशी आपली सिस्टम करायची आहे. तर आता हा अंतरून घेतला आहे आपण आणि आता ह्याला बांधायला सुरू करतोय. आता करूया, पुढे बघत राहा पूर्ण ब्लॉग आपला. इकडे बघू शकता, आपला आता नेट बांधून कंप्लीट झालेला आहे. आपण ज्या आज कामासाठी आलो होतो ते आज कंप्लीट झालं आहे आपलं. पूर्ण रशांवरती आपण ते ताणलेलं आहे आणि इकडे रशांचा जाळा पूर्ण झाला आहे. बघू शकता, पूर्ण आपलं झालेलं आहे बांधून. तर आता काम आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण निघूया. इकडे तर झाले सगळे रेडी, आपण निघालो. आता सगळं साहित्य घेतलं, इकडे बाबांनी पण आता घेतलं आहे. आता मी घेतलं, बॉटल घेतल्यात मी पाण्याच्या. आता कंप्लीट झालं आहे, लॉक मारला तिकडे आणि आता निघालो. चला जाऊया. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.